तर कोकणाकडे नेहमीच सातत्याने थोडंसं दुर्लक्ष होते हे मान्यच करावं लागेल. कदाचित आम्ही मंडळी त्यामध्ये कमी पडत असू. ज्या पद्धतीत सांगली आणि कोल्हापूरच्या साठी जो निधी दिलेला आहे, त्याच धर्तीवर कोकणासाठी विशेषतः चिपळूणसाठी देखील हा निधी आम्हाला आला पाहिजे. मार्गावर बोलायचं झालं तर आम्ही नेहमीच विधानसभेत असेल, त्याचबरोबर आम्ही रस्त्यावर देखील या संबंधीचं आंदोलन त्यावेळी केलेलं होतं. जवळजवळ 14 वर्ष या यातना कोकणवासियांना भोगाव्या लागतात याची खंत अनेक जणांनी देखील बोलून दाखवलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोड्या अंशी यश देखील मिळालेलं आहे. आता मला वाटतं 31 ते 45 किलोमीटरचा जो मधला पॅच आहे, तो जर पॅच झाला तर बऱ्यापैकी हा रस्ता पूर्णत्वाकडे जातोय. आम्हाला मोठ्या धरणांची गरज नाही, तर मोठ्या धरणामुळे कॉम्प्लिकेशन्सच वाढतात. त्यामुळे तशी पाझर तलाव आपली होणं खूप गरजेचं आहे. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रावरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझ्यासोबत आज चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम सर आहेत. विविध विषयांवरती, कोकणातल्या प्रश्नांवरती, अनेकदा रस्त्याच्या कामांवरती आंदोलनं करताना शेखर सर प्रत्येक वेळा समोर आलेले आहेत. सर, काय सांगाल, यावेळेस अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनातून कोकणाला काय मिळालं किंवा आपला चिपळूण संगमेश्वर जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाला काय मिळालं? नमस्कार. पहिल्यांदा आपल्याला धन्यवाद देतो. आपल्याला अंतरिम अर्थसंकल्प आदरणीय दादांनी महायुतीच्या माध्यमातून जो मांडला, त्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर शेतकऱ्यांपासून ते पर्यटनापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावर चालना देण्याचं काम निश्चितपणे या अर्थसंकल्पात खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्याबद्दल मी आदरणीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं मनापासून अभिनंदन करतो. कोकणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर कोकणाकडे नेहमीच सातत्याने थोडंसं दुर्लक्ष होते हे मान्यच करावं लागेल. कदाचित आम्ही मंडळी त्यामध्ये कमी पडत असू, असंही असू शकतं. आज माझी अशी अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने सांगली, कोल्हापूर इथं पूर परिस्थितीसाठी ज्या पद्धतीचं नियोजन करण्याचा प्रोजेक्ट मान्य केलेला आहे, त्याच धर्तीवर चिपळूण असेल, खेड असेल, राजापूर असेल, इथेही आमच्याकडे आणि त्यातल्या त्यात चिपळूण शहर जवळजवळ 90% पुरात जातं. त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून पूर नियंत्रक जी उपाययोजना आहे त्याच्यासाठी किमान 1,000-1,200 रुपयाची कोटीची तरतूद ह्या पुढील अर्थसंकल्पात व्हावी अशी माझी आग्रही मागणी चिपळूणवासियांच्या वतीने आहे. त्याचबरोबरीने आदरणीय दादांनी पर्यटन क्षेत्र गड विकसित करण्यासाठी देखील खूप चांगल्या पद्धतीचा निधी दिलेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा असेल, सौर पंप असतील, शेतीपूरक व्यवसाय असेल, काजूला हमीभाव देण्याच्या दृष्टीने असेल, आंब्याचं जिओ टॅगिंग झाल्यानंतर त्याची करण्याच्या दृष्टीचे उपक्रम असतील, त्याचबरोबर पाझर तलाव बांधण्याच्या प्रस्तावाची मंजुरी असेल, या सगळ्या गोष्टी कोकणासाठी खूप चांगल्या पद्धतीने आहेत. नजीकच्या काळात याचे परिणाम आपल्याला निश्चितपणे दिसू शकेल. फक्त ज्या पद्धतीत सांगली आणि कोल्हापूरच्या साठी जो निधी दिलेला आहे, त्याच धर्तीवर कोकणासाठी विशेषतः चिपळूणसाठी देखील हा निधी आम्हाला आला पाहिजे. हा प्रस्ताव, DPR हे सगळ्या गोष्टी थोड्याशा वेळ जाणाऱ्या असतात, तर त्या शासनाच्या माध्यमातूनच याचा पाठपुरावा करून याची पूर्तता व्हावी अशी आग्रहाची विनंती. सर, दुसरं म्हणजे आपला कोकणाचा जो महामार्ग आहे तो सातत्याने चर्चेत असतो. आता एक 10 ते 12 वर्ष झाले हे काम जे आहे ते चालू आहे, परंतु अद्याप तो पूर्ण झालेला नाही. ठिकठिकाणी आपल्याला खड्डे पाहायला मिळतात. अनेकदा आपण प्रवासही करतो, त्या प्रवासामध्ये किती आपल्याला त्रास होतो, कोकणकरांना किती त्रास होतो याची जाणीव तर आपल्याला असेलच. परंतु आता हा मार्ग जो आहे, आपला महामार्ग, तो केव्हापर्यंत पूर्ण होईल? या सरकारच्या काळात पूर्ण होईल की काही अजून वेळ या जाऊ शकतो? मार्गावर बोलायचं झालं तर आम्ही नेहमीच विधानसभेत असेल, त्याचबरोबर आम्ही रस्त्यावर देखील या संबंधीचं आंदोलन त्यावेळी केलेलं होतं. जवळजवळ 14 वर्ष या यातना कोकणवासियांना भोगाव्या लागतात याची खंत अनेक जणांनी देखील बोलून दाखवलेले आहे. पण मला वाटतं ह्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब आल्यानंतर त्यांनी अतिशय आत्मीयतेने ह्या मार्ग व्हावा म्हणून प्रयत्न निश्चितपणे केले आणि त्याच्यामध्ये थोड्या अंशी यश देखील मिळालेलं आहे. आता मला वाटतं 31 ते 45 किलोमीटरचा जो मधला पॅच आहे,
तो जर पॅच झाला तर बऱ्यापैकी हा रस्ता पूर्णत्वाकडे जातोय. क्वालिटी आणि ह्याबाबतच्या दर्जाबाबतची मला थोडंसं तिथं थोडी अजून चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं होतं. जसं तुम्ही बघितलं चिपळूणचा पूल पडला, मीच पुलाखाली त्यावेळी होतो. सुदैवाने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे वाचू शकलो. त्यामुळे अजून क्वालिटी कंट्रोलकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि ते निश्चितपणे चव्हाणसाहेब देतील असा मला या निमित्ताने विश्वास आहे. आणि ज्या पद्धतीने आपल्या कोकणामध्ये जास्तीत जास्त आंबा आणि काजू दुसरं उत्पन्न, तर त्या हे जे दोन पिकं आहेत त्या पिकाच्या अनुषंगाने अजून कोकणामध्ये कोणते उद्योग डेव्हलप केले पाहिजे जेणेकरून आपल्या कोकणातली जी मुलं आहेत ते 70 ते 80% जी मुलं आहेत ती मुंबईत आहेत. तर तीच मुलं उद्या आपल्या गावाकडे परत जातील किंवा त्यांना रोजगार उपलब्ध होईल. कोकणाचा विचार केला तर मोठी इंडस्ट्री येईल किंवा MIDC खूप मोठ्या होतील, मग मुलांना नोकऱ्या मिळतील. ह्या सगळ्याला लागणारा वेळ आहे, कारण शेवटी ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटी, इन्फ्रास्ट्रक्चर, त्याचबरोबरीने जे रस्ते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर हळूहळू ह्याही गोष्टी येतील. परंतु माझं असं प्रामाणिक मत आहे, कोकणाचा जर खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर पहिल्यांदा छोटी छोटी जी पाझर तलाव आमची आहेत ती सर्व पाझर तलाव एका टप्प्यात जर मंजूर शासनाने केले. आम्हाला मोठ्या धरणांची गरज नाही, कारण मोठ्या धरणामुळे कॉम्प्लिकेशन्सच वाढतात. त्यामुळे तशी पाझर तलाव आपली होणं खूप गरजेचं आहे. आणि ही पाझर तलाव झाली की पाण्याची व्यवस्था सगळ्या नद्या बारमाही होतील. त्याचबरोबर गडनदीसारखा मोठा प्रकल्प आमच्याकडे जलसंपदाच्या माध्यमातून राबवलेला आहे, परंतु त्याच्या पाण्याचा प्रॉपर अजून वापरच होत नाही. म्हणजे त्यावेळच्या ह्याच्याप्रमाणे तो खूप मोठा प्रकल्प आहे, पाणी साठा देखील उत्तम पद्धतीने आहे. तर माझी अशी शासनाकडे माझा पाठपुरा आहे की जर पाईपलाईनचे कॅनॉल काढले, आता आम्ही खाली काही भागामध्ये कॅनॉल गेलेत, परंतु ते कॅनॉल काढून नद्यांना जर ते पाणी सोडण्याची व्यवस्था झाली तर आमच्या नद्या बारमाही होईल. याचं कारण एवढ्यासाठीच आहे की जर नद्या बारमाही झाल्या तर चांगल्या पद्धतीने आंबा, काजू, नारळ, कोकम, जांभूळ, त्याचबरोबरीने फणसाच्याही आता नव्या नव्या जाती, जो देसाई आमचा लांजाचा तरुण मुलगा आहे त्यांनी अनेक फणसावर देखील खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे ही जर मिक्स फळपिकं आपण डोंगरावर लावली आणि पूर्णपणे जसं काश्मीरला कॉफी लावली जाते किंवा अन्य डोंगरातनं निर्मिती होते, तशी आमच्याकडची जवळजवळ 80% जागा ही रिकामी आहे. तर त्याच्यामध्ये ही जर फळबागांचं लागवड केलं आणि मग प्रोसेसिंग इंडस्ट्रीकडे आपण जेवढं जास्तीचं लक्ष दिलं तर त्याच्यातून कोकणाचा विकास निश्चितपणे होऊ शकतो. यामध्ये प्रामुख्याने काजूसाठी आम्ही आग्रह होतो. आदरणीय अजितदादांनी वेळोवेळी काजू, आंबा, या पालकमंत्री उदय सामंत असतील, सातत्याने बैठका घेऊन याचे काही प्रश्न सोडवण्याचा हे चालू आहे. काल देखील अब्दुल सत्तार साहेबांनी काजूसाठीची बैठक त्या संबंधी विशेष बोलवली होती. त्यामध्ये काजू बीला हमी भाव द्यावा, काजू प्रक्रिया उद्योगाला चालना द्यावी, जे अडचणीत चाललेले काजू प्रकल्प आहेत प्रोसेसिंगचे त्यांना व्याजमाफीचं निश्चितपणे धोरण निश्चित करून द्यावं, भाग भांडवलावर काही काजू फॅक्टऱ्या जागोजागी तयार होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, क्लस्टरच्या माध्यमातून आंबा व्यावसायिकांचं प्रोसेसिंग युनिट्स व्हावं, ज्या पद्धतीने नाशिकला सह्याद्रीचा प्रोजेक्ट चाललाय त्या पद्धतीने काही प्रकल्प आपल्याकडेही त्या पद्धतीने आणले जावे. MIDCच्या ज्या जागा आहेत त्या ह्या कृषी प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी जर प्राधान्य न देण्याबाबतचा विचार करणं गरजेचं आहे. अशा अनेक गोष्टी एकत्रितपणे केल्या आणि कृषी आधारित जर उपक्रम राबवले आणि विशेषतः कोकणात होणाऱ्या फळपिकांचं प्रोसेसिंग केलं तर मला वाटतं आपल्याला क्रांतिकारक बदल होऊ शकतो. आणि ह्या सगळ्यामध्ये काजू पीक आपल्याला वरदान आहे, कोकणासाठी खूप मोठं वरदान आहे. कारण काजू बी मधलं जे प्रोटीन कंटेन आहे ते कोकणा एवढं कुठच्याच भागात येत नाही. आज बाहेरून काजू आयात केला जातो, बी मोठी असते, बी दिसायला देखील देखणी चांगली असते, परंतु ज्या पद्धतीने त्यातले कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि त्याची टेस्ट ही जे आहे ते आमच्या कोकणातलीच काजू बीला आहे. त्यामुळे तिचं ते अपग्रेडेशन करणं, त्याचबरोबर त्याचं जिओ टॅगिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी प्राधान्याने खूप करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं आदरणीय अजितदादा ह्या सगळ्या गोष्टीसाठी सकारात्मक. आणि सर, मागच्या वेळेस गणपतीमध्ये एक मॅक्स महाराष्ट्राने स्टोरी केली होती. आपलं गोठणे जे गाव आहे, गोठण्याचं पुनर्वसन झालं, हातीव्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन झालं. त्या ठिकाणी काही अजूनही अशी घरं आहेत
तिथे आजही त्यांना म्हणजे घरं, पडक्या भिंती वगैरे अशा पद्धतीची घरं आहेत. त्यांना फक्त जमीन दिली गेली, परंतु त्यांना अजूनही घरं मंजूर झाली नाही. मी पाहिलंय स्वतःहून की तुम्ही गडनदीचा जे प्रकल्प होता, गडनदी ग्रस्तांची ग्रस्त लोक जी होती, त्या ठिकाणी तुम्ही स्वतः जाऊन तिथे पाहणी वगैरे केली. त्यांना शासनातर्फे जे काही अनुदान आहे ते मिळवून देण्याचा प्रयत्न केला. गोठणे गाव पण तसंच आहे. पुनर्वसन होऊन तिथे खाली आलेलं आहे, कोकणात आलेलं आहे. आणि त्यांची 16 एकर जमीन जी आहे ती त्यांनी सरकारच्या ताब्यात देऊन 3 गुंठ्यामध्ये ते राहत आहेत. त्यांना म्हणजे कुटुंबाला सांभाळण्या इतकं मानधन म्हणजे पैसे मिळतील एवढाही त्यांचा तिथे कोणताही सोर्स नाहीये. त्यांना काबाड कष्ट करून किंवा मग काही मोलमजुरी करून त्यांना ते काम करावं लागतं. मागच्या वेळेस त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांसोबत बैठका वगैरे त्यांनी घेतल्या. आणि फक्त त्यावेळेस कंप्लेंट करतात, त्यावेळेस फक्त यंत्रणा अलर्ट होते. उर्वरित वेळेस मग ती त्याकडे पाहणी करत नाही. आपण या लोकांच्या प्रश्नाकडे कशा पद्धतीने पाहाल किंवा मग याच्यावरती कशा पद्धतीने तोडगा निघू शकतो? पुनर्वसनाच्या बाबतीत एक निश्चित धोरण देखील होणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा पुनर्वसनचे प्रश्न रेंगाळत जातात आणि मग ते 20-20 वर्ष तेच चालू असतं. जसं आपण बघतो कोयना पुनर्वसनच्या बाबतीतही तसाच प्रकार आहे. तर याबाबत काहीतरी निश्चित धोरण झालं पाहिजे. गोठणे माझ्याकडे, मला त्याची पाहिजे तेवढी माहिती नाही, पण मी त्याची माहिती घेऊन त्या लोकांना देखील मदत करण्याच्या दृष्टीने निश्चित प्रयत्न करेन. माझी ह्या निमित्ताने सरकार आणि सगळ्यांना एक विनंती आहे की आमच्याकडच्या धनगरवाड्या अतिशय डोंगराळ आणि लांब लांब ठिकाणी असतात. साधारण जायला रस्ता नसतो, रस्ता असता तर लोक देत नाहीत. तर ह्या लोकांचं देखील पुनर्वसन करण्यासाठी जिथं जिथं शासकीय प्रकल्पाला जागा घेतले आणि आज ते प्रकल्प तिथं होत नाहीत, अशा ठिकाणी काही कॉमन फॅसिलिटी सेंटर करून तिथं जर ह्या लोकांना आणलं तर त्या लोकांच्या मुलांच्या शिक्षणापासून सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतात. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ओळी या गावी आम्ही नाम फाउंडेशन, नाना पाटेकर साहेबांच्या आणि मल्हार पाटेकर यांच्या माध्यमातून ह्या धनगर समाजाचं पुनर्वसन अतिशय उत्तम पद्धतीने केलेलं आहे. अजून त्यांच्या माध्यमातून आम्ही 4 ते 5 वाड्यांचं पुनर्वसन करण्याचा आमचा मानस आहे. जे तीव्र धरण फुटलं त्या तीव्र धरणातल्याही 24 लोकांचं पुनर्वसन अलोऱ्यासारख्या सरकारी जमिनीमध्ये पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या पुढाकाराच्या माध्यमातून आपण तिथे केलेलं आहे. राहिलेल्या 24 लोकांचं देखील पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून सिडकोच्या अंतर्गत ती घरं देखील उत्तम पद्धतीने होणार आहेत. म्हणजे असं पुनर्वसनसाठी एक विशिष्ट प्लॉट नक्की केला आणि तिथं सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या, शिक्षणापासून सगळ्या, तर फार मोठा त्याचा फायदा होऊ शकतो. या राज्याच्या नेतृत्वाने आता मुलींच्या शिक्षणासाठी 100% सवलतीची योजना केली. अतिशय स्तुत्य अशी योजना आहे. फक्त तिचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर झालं तर मला वाटतं ही योजना एक क्रांतिकारक होईल, ज्याचा उपयोग ह्या सर्व समाजासाठी देखील निश्चित पडेल. आता लोकसभा निवडणुकी येते, त्यानंतर पुढे मग विधानसभा निवडणूक लागेल. आपला चिपळूण मतदारसंघ आहे किंवा लोकसभा मतदारसंघ आहे, रत्नागिरी सिंधुदुर्ग, काय वाटतं, काय अपेक्षा आहे, म्हणजे कोण लोकसभा सदस्य होऊ शकतो किंवा चिपळूण जे आता लोकसभेसाठी अजून महायुतीकडून आघाडी आहे, महायुतीकडूनचा उमेदवार निश्चित झालेला नाही. लवकरच उमेदवार निश्चित होईल. महायुतीची ताकद असल्यामुळे तिथून महायुतीचा उमेदवार निवडून येण्यात काय फारसं मला वाटत नाही काय फारशी अडचण येणार आहे. आणि मग त्यानंतर लोकसभा झाल्यानंतर विधानसभेची व्यूहरचना केली जाईल. मी निकालाची किंवा इलेक्शनची चिंता फारशी न करणाऱ्यातला आहे. प्रामाणिकपणे काम करत राहायचं, लोकांची कामं करत राहायचं. शेवटी लोक देतील तो निकाल. त्याच्यात फार मोठा त्याच्यामध्ये असंच व्हायला पाहिजे किंवा असं नसतं, पण प्रामाणिकपणे काम करणं ही माझी कायमस्वरूपीची भूमिका आहे. आता इथं आपण 2014ची निवडणूक हे तुमचं पहिलं अपयश होतं आणि त्यानंतर तुम्ही म्हटलं होतं की तुमचं एक मत होतं की एक माझी ही शेवटची टर्म असेल की मी यामध्ये निवडून आलो तर पुढे आमदार म्हणून राहील किंवा नाहीतर मग नाही, असं तुमची त्यावेळेची भूमिका होती. आणि त्यानंतर तुम्ही आमदारही झालात. आता नाही, याच्या पुढची जी स्ट्रॅटेजी असेल 2024ची, असं म्हटलं होतं की शेवटी कसं असतं, माझ्याकडे अनेक सोर्स आहेत, माझ्याकडे काम करण्याला अनेक माध्यम आहेत. माझी स्वतःची शिक्षणाची शाळा आहे, वेगवेगळ्या आहेत, कॉलेजेस आहेत. तिथं मी अनेक ॲक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने कोकणातल्या मुलांसाठी करत आलो आहे, करीन, पुढेही करत आहे. स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी देखील
खूप चांगल्या आहेत. त्यामुळे मी पहिल्या निवडणुकीला जरी पडलो तरी त्याच दिवशी मी संध्याकाळपासून माझी तयारी केली. अतिशय उत्तम पद्धतीने काम झालं, लोकांनी प्रतिसाद दिला, मी निवडून आलो. आता यावेळी 24ला तर मी केलेली कामं आणि सगळ्या ह्याच्यावरनं मला लोक निश्चितपणे चांगल्या मताने निवडून देतील हा विश्वास मला वाटतो. त्याबद्दल काय फारसं काय नाही. त्याच्या पुढची स्ट्रॅटेजी काय ती 24 नंतरच आपल्याला ठरवली जाईल आणि त्याच वेळी आपला त्याचा विचार करू. तर हे होते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम सर. कोकणातला जे काही आंदोलन असेल किंवा कोकणातले काही प्रश्न असेल सातत्याने त्यांनी मांडलेले आहेत. अनेकदा त्यांच्यासोबत आपल्या विधानसभेमध्ये आक्रमक झालेले पण पाहायला मिळतात. कृष्णा कोलपटे, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई.